सतत दुखत होतं महिलेचं पोट. वेदना इतक्या तीव्र होत्या की ती नीट उभी सुद्धा राहू शकत नव्हती. डॉक्टरकडे तपासतात एकच खळबळ उडाली. नर्स पळाल्या आणि काही क्षण डॉक्टर कपाळाला हात लावून उभे राहिले. नेमकं असं काय दिसलं होतं की सगळेच हादरले. ही महिला काही दिवसांपासून विचित्र त्रास सहन करत होती. पोटात सतत कळा, आतून काहीतरी गोळा फिरतोय अशी जाणीव, अचानक येणारा अशक्तपणा. पण तिनं हे सगळं दुर्लक्ष केलं. हळूहळू तिचा चेहरा फिकट पडू लागला. थोडंसं काम केलं तरी चक्कर यायची. रक्तस्राव थांबत नव्हता, पण तरीही ती गप्प राहिली. अखेर वेदना असह्य झाल्यावर तिला डॉक्टरकडे नेण्यात आलं. तपासणी सुरू होताच वातावरण बदललं. डॉक्टर एकमेकांकडे पाहू लागले. नर्सेस घाबरून बाजूला सरकल्या. तपासणीत समोर आलं की तिच्या शरीरात काहीतरी प्रचंड वेगानं वाढत होतं. हिमोग्लोबिन धोकादायक पातळीवर घसरलं होतं. वेळ हातातून निसटत होती. तातडीनं पुढील तपासण्या करण्यात आल्या आणि मग शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती. शस्त्रक्रियेदरम्यान आतलं दृश्य पाहून डॉक्टरही हादरले. इतक्या लहान वयात इतकं काही साठलेलं असेल यावर विश्वास बसणं कठीण होतं. अखेर सत्य समोर आलं. त्या महिलेच्या गर्भपिशवीत अनेक मोठ्या गाठी तयार झाल्या होत्या. साधारण काही ग्रॅम वजनाच्या गर्भपिशवीतून तब्बल 2 किलो वजनाच्या 7 गाठी काढण्यात आल्या. वेळेवर उपचार केल्यामुळे महिलेचा जीव वाचला. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. हा प्रकार एक मोठा इशारा आहे. पोटदुखी, रक्तस्राव आणि अशक्तपणा अशा तक्रारी कधीही दुर्लक्ष करू नका.